अरे भीमराव, आपल्या दोघांमध्ये प्रिन्सिपलचं काय काम? आपल्या दोघांमध्ये प्रिन्सिपल सरांना आणणे मलाही नको होते सर, पण तुम्ही मला भाग पाडले. जर हा खरंच प्रिन्सिपल जवळ गेला तर? जाऊ द्या सर. धर्माची लढाई आहे आणि धर्मासारख्या मोठ्या आणि महत्त्वपूर्ण लढाईमध्ये प्रिन्सिपलला घाबरायला नको सर. अरे पण माझी नोकरी, त्याचं काय? मे आय कम इन सर? ये भीमराव. जाणून आहे की तुला पुन्हा एकदा काहीतरी समस्या आली असेल, त्याकरताच आलायस. सांग काय समस्या आहे. सर, वर्गामध्ये सरांनी कालही शिकवलं नाही आणि आजही शिकवण्यास नकार देतायत. तुम्ही एकदा येऊन पहा ना. चल. माझी बायको आहे, 4 मुलं आहेत, काही वर खाली झालं तर कसं चालेल? शिष्य पण आहेत तुमचे गुरुजी, हा? नरोत्तम जोशी सारखे. घाबरू नका, आम्ही वाचवणार तुम्हाला. हे काय ऐकतोय मी? स्टुडंट आणि टीचर मध्ये जे काही होईल, स्टुडंटने प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जाणं योग्य नाहीये ना? पद्माकरजी, काय चुकीचं आहे आणि काय चुकीचं नाही आहे याचा निर्णय मी घेणार. तुम्ही फक्त एवढं सांगा की तुम्ही शिकवत का नाही आहात. सर मी सर, काही असेल शिकवायला तर शिकवतील ना सर. म्हणजे म्हणजे गुरुजींनी समाजशास्त्राचा कोर्स तर कंप्लीट केलाय सर. बोला. हो सर. नाही सर, हे खोटं बोलतायत. खूप काही शिकवणं बाकी आहे. नाही नाही सर, जोशीजी एकदम बरोबर सांगतायत. सरांनी सर्व काही शिकवलंय, हो ना? हा सर, काही राहिलंच नाही शिकवण्यासारखं तर काय शिकवतील? हे खोटं बोलतायत सर. अच्छा, सगळी मुलं खोटं बोलतायत आणि तू खरं बोलतोयस. हो सर, विश्वास ठेवा. हे सर्वजण आपापसात मिळाले आणि ह्यामुळे हे सगळं करतायत ते मी पुढे शिकलो नाही पाहिजे. मी सगळं समजू शकतो भीम, परंतु साक्षीदारांना बघून मी काहीच करू शकत नाही. सर, भीमराव, आज तर प्रिन्सिपल सर देखील तुझ्या उपयोगी पडले नाहीत. हा? भीमराव, आता माझ्या वर्गात शिकवलं जाणार नाही. या सगळ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण मी कॉलेजच्या बाहेर कंप्लीट करेन. तू तुझं बघून घे. बघतो मी तू कसं शिकतोस, एक्झाम देतोस आणि कसा पास होतोस. गुरुजी, म्हणजे म्हणजे भीमराव फेल होऊन जाईल आणि जर का हा फेल झाला तर सयाजी महाराज तर याला पुन्हा शिष्यवृत्ती देणार नाहीत. तर मुलांनो, पूर्ण सिलेबस कंप्लीट झालंय. चला सुट्टी. चला. सुट्टी? सर सर, हे असं करू नका सर. ताई,
लवकर चला, आज काम हुडकायला लय लांब जायचं आहे आणि ऊन बी वाढायला लागले. वय चल चल, ते मी मडक्यात पाणी भरत होते. बाहेर ऊन लय असेल ना, आणि आपल्या जातीच्या रस्त्यात पाणी कुठे भेटतय. चल. कुठं? जी, काम हुडकायला निघालोय. पैशांची इतकीच गरज असल तर सांग तुझ्या नवऱ्याला, वकिलाकडे काम करण्याशिवाय अभ्यासाच्या वेळेत बी काम करायला. कारण थोडं पैसा कमवल आणि त्याच्या बायकोला उन्हात भटकायला नाही पडणार. माझ्या नवऱ्याला जे समजतंय ते करतील, आणि ते जे करतील तेच बरोबर आहे. आणि ऐका, ज्याला तुम्ही भटकणं म्हणताय ना, खरं तर ती स्वावलंबनाची प्रक्रिया आहे. चल रमा. अशाच आहेत दोघी. मी तर सासू आहे यांची, पर माझं बी ऐकत नाही. कसली सासू आहेस तू? तुझं तर कोण बी नाही ऐकत. ना नवरा ऐकतोय, ना पोरा ऐकत्यात, ना सुना ऐकत्यात. किती टाकलेली आहेस ग तू? इतकी टाकलेली आहेस तर एकदाची पडत का नाहीस? पड की. अगं जिजाबाई जपून. हा हा तर आईंचा आवाज आहे. हा चल लवकर. आई, काय झालं? कसं काय पडला तुम्ही? काय झालं? माझे दोन्ही पाय. पुढं पुढं करा. नाही नाही, सावकाश करा ना. हळू. आता कसं झालं? अगं आरामात. बरं बहीण. खरं विचारलं तर दोन्ही सुनांनी आपल्या सासूची काळजी घ्यायला पाहिजे, तिची सेवा करायला पाहिजे. नीतिमत्ता तर हेच सांगते. आणि हे भीमचं घर आहे, मग नीतिमत्तेचं तर पालन झालंच पाहिजे. काय रामा? आणि पालन होणार. आई, मी तेल गरम करून आणते. हा लवकर आण. हा, लय भारी. हा, थोडं बरं वाटतंय. नाही लय जोरात नको. सावकाश. हा हा, कमरत बी दुखायला लागलंय. रमा लवकर आण. लय गरमी हाय. बाहेर तर एवढं ऊन हाय, म्हणून घरच्या सुनांनी घरातच राहायला पाहिजे. हा, रमा लवकर ये. आण लवकर. बसता पण येत हा. नाहीये. हळू हळू हळू. आई, बरं वाटेल. आता तुम्ही दोघी मिळून सासूला तेल लावा. मी मीराला बातमी देऊन येते. हा, आई, तुम्हाला आराम वाटतोय? जरा लय दुखावलंय. वर वर घेऊन चला. ए हळू हळू हळू. हा सावकाश उठा, सावकाश. मे आय कम इन सर? या पद्माकरजी. सर, बसा. बोला. पद्माकरजी, मला माहिती आहे की तुम्ही माझ्याशी खोटं बोलला होतात की सिलेबस संपलेला आहे. नरोत्तम जोशी आणि त्याचे साथीदार सगळे तुमच्या सोबत आहेत, आणि तुम्ही सगळे एकत्र यासाठी आहात की तुम्हा सगळ्यांना असं वाटतंय की भीमरावाने शिकू नये. परंतु सगळ्यांच्या वाटण्यात आणि तुमच्या वाटण्यामध्ये फरक आहे. त्या फरकाला ओळखा. पद्माकरजी, उद्या तुमची आत्मा तुम्हाला धुतकारेल की तुम्ही शिक्षक असून सुद्धा शिक्षणासोबत न्याय करू शकला नाहीत. तर कसं वाटेल तुम्हाला?
किंवा समजा की नरोत्तम जोशी किंवा त्यांच्या मित्रांमध्ये उद्या कोणी समजदार झालं आणि ते तुम्हाला म्हणाले की सर, आम्ही तर विद्यार्थी होतो, परंतु तुम्ही तर शिक्षक होता, तुम्ही असं का केलं? तर काय तुम्ही स्वतःला कधी क्षमा करू शकाल? म्हणूनच माझं म्हणणं ऐका आणि सर, मी आलोच. सर, उद्या हे सर्वही तेच करतील जे मी आज करत होतो. हे सुद्धा आपला सिलेबल पूर्ण करतील. त्यांना हवं तर हे असं करू शकतात, पण माझा एक सल्ला आहे, जर तुम्ही त्याच्यावर अंमलबजावणी केली तर भीमरावचं शिक्षणही पूर्ण होईल, इथे मुलंही शिकू शकतील आणि मग शिक्षकांनाही बरं वाटेल. ते काय? सर, सर, मला फक्त इतकंच बोलायचं होतं. परंतु हे विसरू नका की भीमराव इथे सयाजी महाराजांच्या शिष्यवृत्तीने शिकतोय. जर का आपण असं काही केलं तर सयाजी महाराजांना देखील उत्तर द्यावं लागेल. आम्ही त्यांनाही सांगू की आम्ही जे काही करतोय भीमरावच्या भल्यासाठीच करतोय आणि यात इतर विद्यार्थ्यांचंही भलंच आहे. होय सर. भीमराव आंबेडकर. तू असा बसू शकत नाहीस, उदास नाही होऊ शकत, दुःखी नाही होऊ शकत. लक्षात नाही? काल जेव्हा तू असाच उदास बसला होतास तेव्हा ह्याच कॉलेजमध्ये नरोत्तम जोशीने तुला काय म्हटलं होतं? काय झालं भीमराव? तू तर संघर्षाच्या बाता मारतोस, तर मग असं रडतोयस का? हा? मी तुझ्या आयुष्यामध्ये संकट आणेन. जर का तू त्या संकटांवर मात केलीस तेव्हा लोक म्हणतील की भीमरावने शिकण्यासाठी खूप संघर्ष केलाय. परंतु दुर्दैव, तुझं नाणंच खोटं निघालं. अरे हा तर तुटलाय. तुझ्या डोळ्यातले अश्रू बघून मला तर असं वाटतंय की तू आता लढण्याच्या कुवतीचा पण नाहीयेस. मग तुझं जिंकणं तर खूपच लांब राहिलं. आणि तू निर्बल नाही होऊ शकत, कारण तू स्वतः विचार करतोस आणि सांगतोस एक दिवस अशी व्यवस्था बनवशील ज्यात तुझ्या जातीचा प्रत्येक मुलगा शिकू शकेल. ह्यामुळे प्रत्येक पावलावर खूप विचार करून मार्ग निवडला पाहिजे. निर्णय घ्यावे लागतील. उद्याच्या उत्तमतेसाठी निरंतर मार्गाची निर्मिती करत राहिलं पाहिजे. तू असा बसून चिंता नाही करू शकत, वेळ नाही घालवू शकत. बरोबर बोलतोयस. मी असा बसून वेळ वाया नाही घालवू शकत. काही ना काही करत राहिलं पाहिजे. भीमराव, बरोबर आहे. वेळ वाया घालवू नकोस. सरळ वेळाच्या इस्पितळात जा. कारण की वेळा झालायस तू. इथे इथे कोणासोबत बोलतोस तू? हा, चल माझ्यासोबत प्रिन्सिपल ऑफिसला चल. चल. का? कारण की आज तुझा या कॉलेजमध्ये शेवटचा दिवस आहे भीमराव.
भीमराव, आजचा तुझा निर्णय जो काही असेल तो पुढच्या पिढीचे भविष्य ठरवणार आहे. विचारपूर्वक निर्णय घे. मे आय कम इन सर? सर, भीमराव येतोय. मे आय कम इन सर? ये भीमराव. भीमराव, मी तुझ्या भल्यासाठी एक निर्णय घेतलाय आणि अपेक्षा आहे की तू पण तो मान्य करशील. कोणता निर्णय सर? हाच की आता तू या कॉलेजमध्ये शिकू शकणार नाहीस. काय? आज कॉलेजमध्ये तुझा शेवटचा दिवस आहे. काय? पण 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 सर, मी भीमराव, नाही भीमराव, प्रिन्सिपल सर काहीतरी सांगतायत. आधी त्यांचं म्हणणं ऐक. सर, सांगा. मी ही चिठ्ठी तुला देतोय. यात लिहिलंय की तू कोणा इतर कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकतोस. कारण की इथे तुला समस्या आहे की लोक तुला जातीच्या नावावरून रोज चिडवतात. आणि त्याच जातीवरून कायम तुझ्यासोबत भेदभाव देखील केला जातो. कोणत्याही कॉलेजमध्ये जाशील, फक्त तिथे स्वतःची जात सांगू नकोस. आणि आंबेडकर तर तुझ्या नावात आहेच, म्हणूनच तुला काही त्रासही होणार नाही आणि तू तुझं शिक्षणही घेऊ शकशील. आणि तुला जातीयतेचे चटकेही बसणार नाहीत. भीमराव, मला आशा आहे की तू तुझं शिक्षण तिथेही चांगल्या प्रकारे करशील. सर, लहानपणी मी खेळायला जात होतो तेव्हा माझ्या जातीचे काही लोक म्हणत होते, कोणाला आपलं पूर्ण नाव नको सांगू, कारण जात लपून राहील आणि मी पण उच्च जातीच्या मुलांसोबत खेळू शकेन. आज तुम्ही मला हे सर्व सांगताय. लहानपणी सुद्धा मी कधी माझी जात लपवली नाही, पुढेही लपवणार नाही. पण त्यावेळी त्या लोकांचे मौखिक आदेश ऐकून काही निर्णय घेण्याची हिम्मत आणि समज नव्हती. आज ती आहे. त्या लोकांच्या मौखिक आदेशाला कधी फाडू शकलो नाही, पण आज तुमच्या ह्या लिखित आदेशाला मी फाडतोय सर.